आज या आपण उपदेश शीर्षक त्रैक्य यासोबत परमेश्वराचे वचन पाहूया. पिता परमेश्वर आणि येशू ख्रिस्त जे पुत्राच्या रूपामध्ये या पृथ्वीवर आले आणि पवित्र आत्मा परमेश्वर, ते तीन वेगळे वेगळे परमेश्वर नाहीत, पण एकच परमेश्वर आहेत. या आपण हे बायबलच्या माध्यमातून तपासण्यासाठी आणि समजण्यासाठी काही वेळ घेऊया. या योहान अध्याय 5 वचन 39 वर एक दृष्टी टाकू. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते, आणि तेच कोणाची साक्ष देत आहे? माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. जसे की आजच्या उपदेशाचे शीर्षक त्रैक्य आहे, म्हणून या आपण पाहूया की बायबल आपल्याला त्रैक्याबाबत काय शिकवित आहे. जर आपल्याकडे त्रैक्याबद्दल खरे ज्ञान नसेल तर आपण गैरसमज करून घेणार की पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू आणि पवित्र आत्मा परमेश्वर वेगवेगळे आहेत. जर ही संकल्पना आपल्याला बरोबर समजली नाही तर आपल्या गैरसमजुतीमुळे बायबलचे सर्व शिक्षण गोंधळात टाकणारे वाटेल. आपल्याला बायबल समजणे कठीण होईल. एका वचनात लिहिले आहे, मीच यहोवा त्राता आहे. दुसऱ्या वचनात लिहिले आहे, येशू ख्रिस्त तारणारा आहे. एका वचनात लिहिले आहे, यहोवाचे साक्षी व्हा. दुसऱ्या वचनात लिहिले आहे, येशूचे साक्षी व्हा. यामुळे लोक विचारू शकतात, मग बायबल आपल्याला कोणावर विश्वास करण्यास सांगत आहे? त्रैक्याबद्दल समजल्याशिवाय ते असहाय्य होऊन स्वतःच्या विचारांवर जोर देऊन एक चुकीचा दृष्टिकोन ठेवतात. ते अगदी यहुदी, परुषी आणि शास्त्रांप्रमाणे आहेत, ज्यांनी आपल्या चुकीच्या समजुतीमुळे येशूला ओळखले नव्हते, परंतु त्यांचा तिरस्कार केला होता जेव्हा ते 2000 वर्षापूर्वी या पृथ्वीवर आले होते. आताही त्रैक्याबद्दल समजून न घेता लोक तशीच चूक करत आहेत. पण त्याच्याबद्दल काय? ज्यांनी प्रेषित योहानाप्रमाणे त्रैक्यावर विश्वास केला, ते परमेश्वर आहेत, जो प्रारंभी शब्द होता. शब्द देही झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तोच येशू ख्रिस्त आहे. प्रेषित पौलाने येशूबद्दल काय म्हटले? तो देवाच्या स्वरूपाचा आहे. त्या सर्वांनी बायबलमध्ये असे लिहिले नाही का? जसे की प्रथम चर्चचे सर्व संत त्रैक्यावर खऱ्या अर्थाने विश्वास करत होते, त्यांना येशू ख्रिस्ताच्या पदाची व वास्तविक स्वरूपाची पूर्णपणे जाणीव झाली आणि स्पष्टपणे समजले. आता आपण पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत. आपल्याला जे पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जगत आहोत, पुष्कळ लोक ख्रिस्त आनसांग हुंग यांच्याबद्दल विचारू शकतात, जे या पृथ्वीवर येशूच्या नवीन नावाने आले आहेत. तुम्ही कसे एका मनुष्यावर विश्वास करू शकता जो परमेश्वर असल्याचा दावा करत आहे? सुमारे 2000 वर्षापूर्वी लोक ज्यांनी त्रैक्यावर विश्वास केला नव्हता त्यांनीही असेच म्हटले होते. ही परिस्थिती योहान अध्याय 10 वचन 30 मध्ये नोंद केलेली आहे. ज्याप्रमाणे इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करतो, त्रैक्याबद्दल लोकांच्या चुकीच्या समजुतीमुळे ही परिस्थिती पिताचे युग, पुत्राचे युग आणि पवित्र आत्म्याच्या युगामध्ये वारंवार निर्माण होत असते. म्हणून आपल्याला दुसऱ्या कुठल्या इतर उपकरणांच्या माध्यमातून आत्मिक जगाला पाहिले नाही पाहिजे. यापेक्षा आपल्याला फक्त बायबलच्या माध्यमातून आत्मिक जगाला पाहिले पाहिजे. आजचा उपदेश त्रैक्य परमेश्वराबद्दलचे अचूक ज्ञान मिळवण्याच्या मूलभूत विषयांपैकी एक आहे. नक्कीच हे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही की परमेश्वराला समजून घेण्यासाठी एक अतिशय महत्त्वाची गुरु किल्ली आहे. सर्वात अगोदर आपल्याला त्रैक्य या शब्दाचा अर्थ समजण्याची गरज आहे. त्रैक्यचा अर्थ आहे पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू आणि पवित्र आत्मा परमेश्वर हे एक आहेत आणि एकच परमेश्वर आहेत. ही त्रैक्यची व्याख्या आहे. आपल्याला हा विषय सोप्या पद्धतीने समजण्यासाठी मी तुम्हाला पाण्याच्या संयोगाचे उदाहरण देतो. पाणी हे हायड्रोजनचे 2 अणू व ऑक्सिजनचा 1 अणू यांचे मिश्रण आहे. यामुळे याचे रासायनिक सूत्र H2O आहे. जेव्हा तापमान 0°C पेक्षा खाली जाते तेव्हा पाण्यासोबत काय होते? पाण्याचे रूपांतर होते. जेव्हा त्याचे रूप बदलते तेव्हा त्याचे नाव पण बदलले जाते. त्याचे नाव पाण्यातून बर्फामध्ये बदलले जाते, कारण त्याचे रूप द्रव रूपातून घन रूपात बदलले जाते. मग जर हे 100°C किंवा त्यापेक्षा जास्त तापमानावर उकळले तर काय होते? त्याचे नाव बाष्पामध्ये बदलले जाते. पण याचे रासायनिक सूत्र बदलते का?
पाण्याचे मूळ स्वरूप जे H2O आहे बदलत नाही. जरी ते उकळले, जरी ते टणक झाले किंवा जरी त्याला द्रव अवस्थेत सोडून दिले, पाणी तेव्हाही त्याच संयुग H2Oच्या रूपातच असते. मग त्याच्या नावा किंवा रूपाबद्दल काय? ते प्रत्येक अवस्थेमध्ये वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे पित्याच्या युगामध्ये परमेश्वराचे नाव यहोवा होते, पण पुत्राच्या युगामध्ये परमेश्वराचे नाव काय होते? त्यांचे नाव येशू होते. पवित्र आत्म्याच्या युगाबद्दल काय? त्यांचे नवीन नाव आन सांग हुंग आहे. नाव बदलल्याने पाणी दुसऱ्या कुठल्या इतर पदार्थामध्ये बदलले जाते का? नाही. जरी ते घन पदार्थ झाले ते H2O आहे आणि जरी ते उकळले ते H2Oच राहते. अगदी द्रव अवस्थेतही ते H2O आहे. त्याचा नैसर्गिकपणा कधीच बदलत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पाण्याचे वेगवेगळे नाव असूनही त्यांचे मूळ तत्व बदलत नाही. तसेच परमेश्वराने पित्याच्या युगामध्ये मनुष्य जातीला वाचवण्यासाठी कार्य करताना यहोवा नावाचा उपयोग केला. पुत्राच्या युगामध्ये त्याच परमेश्वराने येशू नावाचा उपयोग केला. पवित्र आत्म्याच्या युगामध्ये जेव्हा ते या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी कोणत्या नावाचा उपयोग केला? त्यांनी आनसांगहोंग नावाचा उपयोग केला. बायबल याला एका नवीन नावाच्या रूपात वर्णन करते. हे येशूचे नवीन नाव आहे. जर तुम्ही पाण्याच्या परिवर्तनाला स्पष्टपणे समजता तर तुम्ही त्रेक्याच्या सिद्धांतालाही समजू शकता. पाणी जरी बर्फ किंवा वाफेमध्ये बदलले गेले पण त्याचे रासायनिक सूत्र अजिबात बदलत नाही. त्याच प्रकारे पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू आणि पवित्र आत्मा परमेश्वर आन सांग हुंग, जे येशूचे नवीन नाव आहे, वेगवेगळे नसून एक आहेत आणि एकच परमेश्वर आहेत. आज आपण ज्या त्रेक्याबद्दल अभ्यास करत आहोत हा त्याचा मुख्य मुद्दा आहे. येशूने म्हटले, पवित्र शास्त्र तेच आहे जे माझी साक्ष देते. बायबल खरंच याप्रमाणे येशूबद्दल साक्ष देतं का? आज आपण हे स्पष्ट करायला नको का? सर्वात अगोदर या आपण स्पष्ट करूया की पिता परमेश्वर यहोवा आणि पुत्र परमेश्वर येशू एक आहेत व एकच परमेश्वर आहेत. या यशाया अध्याय 9 वचन 6 पाहूया. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला काय म्हटले जाईल? अद्भुत मंत्री, समर्थ देव. बायबलने भविष्यवाणी केली, आम्हासाठी एक बाळ पुत्राच्या रूपामध्ये उत्पन्न होईल. बायबल म्हणत आहे की हे बाळ पराक्रमी परमेश्वर आहे. पुढे काय लिहिले आहे? असे लिहिले आहे, तो सनातन पिता आहे. येशूच्या जन्माच्या सुमारे 700 वर्षापूर्वी पिता परमेश्वरने संदेष्टांच्याद्वारे ही भविष्यवाणी लिहिली होती की ते या पृथ्वीवर पुत्राच्या रूपात जन्म घेतील. जेथवर सनातन पिता म्हणजे पिता परमेश्वराची गोष्ट आहे, तेव्हा पिताच्या युगामध्ये त्यांना यहोवा म्हटले जात असे. बाळ जो पुत्राच्या रूपात जन्मला तो कोण आहे? बायबल साक्ष देत आहे की बाळ सनातन पिता आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये येशू जे बाळाच्या रूपात या पृथ्वीवर उत्पन्न झाले होते ते पिता परमेश्वर यहोवा होते. याचा अर्थ असा नाही का की ते दोघे एकच आहेत आणि एकच परमेश्वर आहेत? फिलिपिकरास अध्याय 2 वचन 5 नुसार येथे म्हटले आहे, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो. तो कोणाच्या स्वरूपाचा होता? देवाच्या स्वरूपाचा असूनही. सरळ शब्दात म्हटले तर येशू मूळ रूपात परमेश्वर आहे. दुसऱ्या शब्दात हे आपल्याला शिकवत नाही का की येशूच पिता परमेश्वर यहोवा आहे? बायबलमध्ये साक्ष म्हणून दिलेल्या या वचनांपेक्षा भक्कम पुरावा आपल्याला मिळू शकत नाही, हो ना? या योहान अध्याय 1 वचन 1 वर दृष्टी टाकू. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द कोण होता? शब्द देव होता. परमेश्वर जे प्रारंभापासून वचनाच्या रूपात अस्तित्वात होते, पिता परमेश्वर यहोवा आहेत, जे उत्पत्ती अध्याय 1 वचन 1 मध्ये प्रकट झाले होते. आता या योहान अध्याय 1 वचन 14 वाचण्याच्या द्वारे पाहूया की पिता परमेश्वर यहोवा बरोबर काय झाले. वचन यहोन्ना अध्याय 1 वचन 1 अगोदरच व्याख्या करत आहे की वचन परमेश्वर आहे, पण वचन जे परमेश्वर आहे योहान अध्याय 1 वचन 14 नुसार काय झाले? शब्द देह झाला आणि अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होऊन त्याने आम्हामध्ये वस्ती केली.
ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. मग पिता परमेश्वर यहोवा जे प्रारंभापासून अस्तित्वात होते या पृथ्वीवर कोणाच्या रूपामध्ये शरीरात उत्पन्न झाले होते? ते येशू ख्रिस्ताच्या रूपामध्ये उत्पन्न झाले होते. आपण या शिक्षणाचे स्पष्टीकरण योहान अध्याय 1:1 आणि योहान अध्याय 1:14 मध्ये करू शकतो. असे म्हणणे चुकीचे नाही की जे पिता परमेश्वर यहोवाने केले तेच येशूने केले. ते येशूच्या द्वारे केले गेले होते आपण असे म्हणू शकतो, हो ना? आपण पिता परमेश्वर यहोवा आणि येशूबद्दल असे का म्हणू शकतो? असे यामुळे आहे कारण की ते वेगळे नाहीत पण एकच परमेश्वर आहेत. जरीही पिता परमेश्वर यहोवा यांनी एक वेगळे नाव येशूचा उपयोग केला पण ते मूळ रूपात एकच परमेश्वर आहेत. यामुळे फिलिप्पिकरास अध्याय 2:5 मध्ये लिहिलेले वचन आपल्याला शिकवते की येशू मुळातच परमेश्वर आहे, हो ना? जर लोक त्रैक्याचे सत्य न समजता किंवा त्रैक्याबद्दलच्या ज्ञानाची जाणीव न करता बायबल वाचतील तर त्यांना वाटेल की बायबल एक कादंबरी, एक काल्पनिक कथा अथवा एक गोष्ट याशिवाय दुसरे काहीच नाही. येशूने का म्हटले मी आणि पिता एक आहो? हे समजण्यासाठी की येशूने असे का म्हटले, आपल्याला या महत्त्वाच्या व गूढ सत्याला समजण्याची आणि जाणीव करण्याची गरज आहे, ज्याची नोंद परमेश्वराने संपूर्ण बायबलमध्ये केलेली आहे. बायबलमध्ये असे म्हटले आहे, प्रारंभी जो शब्द होता तो देहधारी झाला. परमेश्वर देहधारी झाले चा अर्थ आहे की परमेश्वर या पृथ्वीवर मनुष्याच्या रूपामध्ये आले, आपल्यामध्ये वस्ती केली आणि आपल्याबरोबर मिळून कार्य केले. 31 वर्षाचे आपले 2 भाऊ तुमच्या लक्षात आहेत का, जे उठून उभे राहिले होते कारण कोणच 30 वर्षाचे नव्हते. समजा की या बंधूंपैकी एकाने म्हटले, मी तुमचा परमेश्वर यहोवा आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही 2000 वर्षापूर्वी जिवंत असता तर तुम्ही सहजपणे आमेन म्हणून त्यांच्या मागे गेला असता? तुम्ही सहजपणे त्यांना स्वीकार केले असते? बायबल शिकवते की जर आपण परमेश्वराचे खरे ज्ञान मिळवल्याशिवाय ख्रिस्ताला आपल्या शारीरिक दृष्टिकोनातून पाहणार तर आपण ख्रिस्तावर विश्वास करू शकणार नाही, ख्रिस्ताचे पालन करू शकणार नाही व ख्रिस्ताला ग्रहणही करू शकणार नाहीत. तुमच्यासाठी त्यांना स्वीकार करणे फार कठीण होईल. पण ज्यांना परमेश्वराने परमेश्वराच्या ज्ञानाला पाहणे, ऐकणे आणि समजण्याची परवानगी दिली आहे ते ख्रिस्ताला ग्रहण करू शकतात, हो ना? ते ख्रिस्ताला ओळखू शकतात आणि त्यांना ग्रहण करू शकतात, मग ते कितीही रहस्यमय का असेना. येशूने या प्रकारे म्हटले, मी आणि पिता एक आहो. जरी येशूने सरळ प्रकट केले की ते कोण आहेत, इतर यहुद्यांनी, शास्त्र्यांनी व पुरुषांनी त्यांना मारण्यासाठी दगड उचलले. योहान अध्याय 10:30 मध्ये येशूने म्हटले, मी आणि पिता एक आहो. या वचनातून व्यक्त केलेल्या त्यांच्या अभिव्यक्तीमधून त्रैक्याच्या सत्याला जास्त स्पष्टपणे समजावून सांगितले आहे. यहोवा परमेश्वर बरोबर येशू. हे शिक्षण देऊनही जे येशूने दिले होते, या पुढील वचनामध्ये त्या यहुद्यांची प्रक्रिया पाहूया जे त्रैक्याच्या सिद्धांताला समजले नव्हते. या वचन 31 सोबत सुरू ठेवूया. तेव्हा यहुद्यांनी त्याला दगडमार कराव्यास पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हाला दाखवली आहेत, त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करिता? यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कृत्यांसाठी आम्ही तुम्हाला दगडमार करीत नाहीत, तर दुर्भाषणासाठी, कारण तुम्ही मानव असून स्वतःला काय म्हणविता? देव म्हणविता. त्यांनी म्हटले, तू फक्त एक मनुष्य आहेस. एक मनुष्य कसा परमेश्वर असू शकतो? असे म्हणत परमेश्वराची निंदा केल्या कारणाने त्यांनी त्याला दगडमार करण्यासाठी पुन्हा दगड उचलले. सर्व लोकांनो, येशूने स्वतः म्हटले की ते पिता परमेश्वर आहेत. प्रेषित योहानाने देखील याबद्दल साक्ष दिली आणि यशाया संदेशाने पण याबद्दल यशाया अध्याय 9 मध्ये स्पष्टपणे भविष्यवाणी केली. यशायाच्या पुस्तकामधील भविष्यवाण्या सांगतात की एक बाळ जे पुत्राच्या रूपात उत्पन्न होईल आणि गालिलात मोठा होईल, समर्थ देव आणि सनातन पिता आहे. मग पिता परमेश्वर यहोवा आणि पुत्र परमेश्वर येशू एकमेकांपासून वेगळे असू शकतात का? नाही, ते कधीच वेगळे असू शकत नाही. या यशाया अध्याय 43 वचन 11 पाहूया. मीच परमेश्वर आहे, माझ्याशिवाय यहोवा परमेश्वराला सोडून कोणीच काय नाही, कोणी त्राता नाही. जर पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू आणि पवित्र आत्मा परमेश्वर वेगवेगळे आहेत तर आपल्याला कोणावर विश्वास ठेवला पाहिजे? यशाया अध्याय 43 नुसार आपल्याला यहोवा परमेश्वरावर विश्वास केला पाहिजे. येथे जुन्या करारामध्ये लिहिले आहे, मीच परमेश्वर आहे,
माझ्याशिवाय कोणी त्राता नाही. पण नवीन करारामध्ये येशूवर विश्वास करणाऱ्या प्रेषितांनी जोर दिला, येशूशिवाय कोणीच तारणकर्ता नाही. यामुळे आपल्याला येशूवर विश्वास केला पाहिजे. प्रेषितांची कृत्ये मध्ये हे लिहिलेले आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला जो दगड कोनशिला झाला तो हाच आहे, आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. दुसऱ्या कोणाकडून नाही चा अर्थ आहे की तारण फक्त येशूद्वारे दिले जाते. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. यशाया अध्याय 43 म्हणत आहे, माझ्या शिवाय कोणी त्राता नाही. पण प्रेषित अध्याय 4:12 म्हणत आहे, येशूशिवाय कोणीच तारण करता नाही. एकाच बायबलच्या कोणत्या भागावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि कोणत्या भागाकडे दुर्लक्ष केले पाहिजे? यशाया अध्याय 43 मध्ये लिहिले आहे, यहोवा परमेश्वराला सोडून कोणी त्राता नाही. प्रेषित अध्याय 4:12 मध्ये असे लिहिले आहे, येशूशिवाय कोणीच तारण करता नाही. जर पिता परमेश्वर यहोवा आणि पुत्र परमेश्वर येशू एकच परमेश्वर नसते तर हा बायबलमधील एक प्रचंड विरोधाभास असता. तुम्ही सहमत नाही का? पण बायबलमध्ये कुठलाही विरोधाभास नाही. असे का आहे? पिता परमेश्वर यहोवा कोण आहेत? ते पुत्र परमेश्वर येशू आहेत. पुत्र परमेश्वर येशू कोण आहेत? ते पिता परमेश्वर यहोवा आहेत. जोपर्यंत लोक या दृष्टिकोनाने बायबलच्या 66 पुस्तकांना समजत नाहीत तोपर्यंत ते कधीही समजू शकणार नाहीत की जेव्हा ख्रिस्त या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी काय केले, त्यांनी आपल्या पहिल्या आगमनावेळी काय केले आणि त्यांनी आपल्या दुसऱ्या आगमनावेळी काय केले. आता आपण ख्रिस्त आनसांग यांच्या नावाने प्रार्थना करत आहोत आणि ख्रिस्त आनसांग यांच्या गौरवाचा प्रचार करत आहोत. आपण हे करत आहोत म्हणून इतर चर्च म्हणतात चर्च ऑफ गॉड येशू ख्रिस्तावर विश्वास करत नाहीत. तथापि आपण येशू ख्रिस्तावर विश्वास करतो. आपण यहोवा परमेश्वर देखील विश्वास करतो. आपण नवीन नावावर देखील विश्वास करतो. चर्च ऑफ गॉड पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू आणि पवित्र आत्मा परमेश्वर आनसांग यांच्यावर विश्वास करत आहे. इतर चर्च असा विचार करतात कारण की त्यांच्याकडे त्रेक्याबद्दलच्या काहीच ज्ञान नाही. जेव्हा प्रथम चर्चमधील सर्व संत यांनी प्रार्थना केली तेव्हा त्यांनी येशूच्या नावाने प्रार्थना केली. जेव्हा त्यांनी सुवार्तेचा प्रचार केला तेव्हा त्यांनी असे म्हणत प्रचार केला, येशूवर विश्वास करा कारण की तो तारणकर्ता आहे. पित्याच्या युगाबद्दल काय? प्रचाराच्या दरम्यान सर्व विश्वास ठेवणाऱ्यांनी त्या लोकांना काय म्हटले जे परमेश्वरावर विश्वास करत नव्हते? त्यांनी म्हटले, पिता परमेश्वर यहोवावर विश्वास करा. पिता परमेश्वर यहोवा तारणारा आहे. सर्व विश्वास ठेवणाऱ्यांनी या प्रकारे प्रचार केला. मग पिता परमेश्वर यहोवा पुत्र परमेश्वर येशूपेक्षा वेगळे आहेत का? अजिबात नाही. पिता परमेश्वर यहोवा या पृथ्वीवर शरीरामध्ये येशूच्या नावाने प्रकट झाले आणि संपूर्ण मनुष्य जातीचे तारणाच्या मार्गावर नेतृत्व केले. ज्यांच्याकडे हे ज्ञान नाही ते विचार करतात की यहोवा आणि येशू वेगवेगळे आहेत. जसे की ते या दृष्टिकोनातून बायबल वाचतात की पिता परमेश्वर यहोवा आणि पुत्र परमेश्वर येशू वेगळे आहेत. यामुळे ते समजतात की बायबलचे वचन विसंगत आहेत. मी जे तुम्हाला दाखवले आहे त्यामध्ये देखील त्यांच्या दृष्टीने विरोधाभास आहे. जसे की आपण यशाया अध्याय 9, फिलिपिकरास अध्याय 2, योहान अध्याय 1 आणि योहान अध्याय 10 मध्ये स्पष्ट केले आहे, पिता परमेश्वर यहोवा आणि पुत्र परमेश्वर येशू एकच आहेत. हे सर्व अध्याय हे प्रकट करतात, हो ना? पिता परमेश्वर यहोवा पुत्र परमेश्वर येशू आहेत. येशू कोण आहे? बायबल आपल्याला स्पष्टपणे या सत्याद्वारे जागृत करत आहे की येशूच यहोवा आहेत. या प्रकटीकरण अध्याय 1 मध्ये आणखी एक वचन पाहूया. प्रकटीकरण अध्याय 1 वचन 8 म्हणत आहे, प्रभू देव जो आहे, जो होता, जो येणार, जो सर्व समर्थ, तो म्हणतो मी कोण आहे? अल्फा व ओमेगा आहे. येथे प्रभू परमेश्वर यहोवा म्हणतात, मी अल्फा व ओमेगा आहे. आपल्याबद्दल येशू देखील असेच म्हणतात. या प्रकटीकरण अध्याय 22 वचन 13 पाहू. मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. वचन 16 नुसार येथे मी कोण आहे? मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरिता पाठवले आहे. येशूने देखील म्हटले, मी अल्फा व ओमेगा आहे. प्रकटीकरण अध्याय 1 मध्ये पिता परमेश्वर यहोवाने म्हटले, मी अल्फा व ओमेगा आहे. अल्फा व ओमेगाचा अर्थ काय आहे? ग्रीक वर्णमालेतील पहिले अक्षर हे अल्फा आहे. ग्रीक वर्णमालेतील शेवटले अक्षर हे ओमेगा आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये याचा अर्थ आहे
मी आदी व अंत आहे. 이제 그런 의미가 되겠습니다. येशू स्वतःबद्दल आणखी काय म्हणतात? 뭐였습니까? मी पहिला व शेवटला, आदी व अंत असा आहे. 끝이라. पिता परमेश्वर यहोवाने देखील म्हटले, मी अल्फा व ओमेगा, आदी व अंत आहे. त्यांचा आदी व अंत एक आहे. 똑같은 म्हणून काय आपण खरोखर पिता परमेश्वर यहोवाला पुत्र परमेश्वरापेक्षा वेगळे समजू शकतो? 볼 수가 있습니까? यशया संदेष्टाची भविष्यवाणी व फिलिपिकरास अध्याय 2 मध्ये लिहिलेल्या प्रेषित पौलाच्या साक्षेवरून की तो देवाच्या स्वरूपाचा असून 본체시다. आपण स्पष्टपणे समजू शकतो की येशू पिता परमेश्वर यहोवाचे स्वरूप आहे. 나타내주고 있습니다. जर आपण या शिक्षणाला नाकारतो तर आपण या युगामध्ये नवीन नावाने प्रकट झालेले ख्रिस्त आन सांग हुंग यांच्याबद्दल कधीही योग्य ज्ञान प्राप्त करू शकत नाही. 올바른 어떤 지식을 या व्यतिरिक्त आपण परमेश्वराच्या खऱ्या इच्छेला पूर्ण करू शकणार नाही, जिच्यावर यहोशे संदेष्टाने खूप जास्त जोर दिला की या आपण परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी झटू. 입장이 되고 마는 것입니다. आत्तापर्यंत आपण समजलो आहोत की पिता परमेश्वर आणि पुत्र परमेश्वर येशू एकच आहेत. 이와 같이 발견했는데 मग या पहिल्या कोरिन्थीकरास अध्याय 2च्या माध्यमातून स्पष्ट करूया की पवित्र आत्मा परमेश्वर आणि पिता परमेश्वर यहोवा एकच आहेत. 확인해 보도록 या पहिल्या कोरिन्थीकरास अध्याय 2 वचन 11 पाहूया. 함께 보겠습니다. मनुष्याच्या ठायी वसणारा जो आत्मा त्याच्या वाचून मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा मनुष्यांमध्ये कोण आहे? 누가 알리오? ही साक्ष दिली आहे की मनुष्याच्या आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी कोणीही ओळखू शकत नाही. 알 수가 없다고. तसा देवाच्या गोष्टी ओळखणारा कोण ओळखतो? देवाच्या आत्म्याशिवाय कोणी नाही. 외에는 어떻다고요? 아무도 알지 못한다. असे लिहिलेले आहे की फक्त परमेश्वराचा आत्मा परमेश्वराची इच्छा आणि परमेश्वराचे विचार ओळखतो. 하나님의 영만이 알 पण वचन 10 मध्ये असे म्हटले आहे, 10절의 말씀 보시면 कारण देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले, कारण आत्मा या सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो. 곧 하나님의 깊은 것이라 याचा अर्थ आहे की आत्मा परमेश्वराबद्दल सर्व काही ओळखतो. 라고 했습니다. मग पवित्र आत्मा आणि पिता परमेश्वर यांच्यामध्ये काय संबंध आहे? 관계입니까? आपण समजू शकतो की ते एकच परमेश्वर आहेत, हो ना? 있지 않습니까? 예. 우리가 생각하거나 우리가 आपल्या आत्म्याशिवाय कोणालाही समजत नाही की आपण काय विचार करत आहोत. तसेच जर आत्मा परमेश्वराबद्दल सर्व काही ओळखतो तर आत्मा कोण आहे? 성령님이 다 알고 계신다면 त्यामुळे पहिलं कोरिन्थीकरास अध्याय 2च्या माध्यमातून आपण समजू शकतो की पिता परमेश्वर यहोवा आणि पवित्र आत्मा वेगळे नाहीत पण एकच आहेत. 한 분이라는 사실을 우리 고린도전서 मग 20절과 या आपण 10절을 통해서 이해해 볼 수가 있겠습니다. 1 योहान अध्याय 2च्या द्वारे स्पष्ट करूया की येशू आणि पवित्र आत्मा वेगळे नाही पण एकच आहेत. 사실에 대해서도 या आपण 1 योहान अध्याय 2 वचन 1 पाहू. 2장 1절의 말씀 अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हास लिहितो. 나의 자녀들아 त्यांनी म्हटले, तुम्ही पाप करू नये म्हणून हे मी तुम्हास लिहितो. 죄를 범치 않게 하려 함이라. 이것을 너희에게 쓰는 것은 너희로 죄를 범치 않게 하게 하기 위해서 이것을 जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा आपला कैवारी कोण आहे? 아버지 앞에서 जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे. 대언자가 있으니 곧 의로우신 누구시라고요? 예수 그리스도시라고 했습니다. 그런데 एखाद्याला वाचविण्यासाठी बोलणारा व्यक्ती याप्रमाणे एक कैवारी म्हणजे समुपदेशकाची व्याख्या केली जाते. 라고 되어 있습니다. येशूला 예수님 एक कैवारी अथवा समुपदेशकाच्या रूपामध्ये व्यक्त केले जाते. 이렇게도 표현하고 있습니다. येथे येशूचे वर्णन एक कैवारी अथवा एका समुपदेशकाच्या रूपात केले गेले आहे. या आपण योहान अध्याय 14 वचन 26 द्वारे पाहूया की कैवारी आणखी कोणाला म्हटले आहे. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी. कैवारी कोण आहे? म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हास आठवण करून देईल. 모든 것을 생각나게 하시리라고 했습니다. 요한일서 1 योहानमध्ये येशूला कैवारी म्हणून वर्णन केले आहे. 근데 योहान अध्याय 14 मध्ये पवित्र आत्म्याला ही कैवारी म्हणून वर्णन केले आहे. दुसऱ्या शब्दामध्ये बायबल काय साक्ष देत आहे की येशू कोण आहेत? 무엇이라는 얘기입니까? ते पवित्र आत्मा आहेत. याचा अर्थ आहे की पवित्र आत्माच येशू आहे. 이라는 뜻이 되겠습니다. पिता परमेश्वर यहोवा आत्मा आहेत आणि येशू देखील पवित्र आत्मा आहेत. पिता परमेश्वर यहोवा येशू आहेत आणि येशू पिता परमेश्वर यहोवा आहेत. 그렇다면 मग याचा अर्थ काय आहे? निष्कर्षात पिता परमेश्वर यहोवा, पुत्र परमेश्वर येशू आणि पवित्र आत्मा परमेश्वर एक आहेत व एकच परमेश्वर आहेत. त्रैक्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की एकच परमेश्वर प्रत्येक युगामध्ये वेगवेगळ्या नावांचा वापर करून मनुष्यजातीचे तारण
व स्वर्गाच्या राज्याकडे मार्गदर्शन करीत आहेत. 것이 성삼일체의 가장 중요한 요소가 되겠습니다. ख्रिस्त आनसांगहुंग जे या युगामध्ये संपूर्ण मनुष्यजातीला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर नवीन नावाने आले आहेत. 2000 वर्षापूर्वी देखील ते आले होते. त्यांनी त्यावेळेस काय केले होते 뭘 하셨습니까? तुम्हाला माहीत आहे का की त्यांनी काय केले? 베드로의 ते गलिलातील समुद्रकिनारी गेले आणि पेत्राला म्हणाले, माझ्या मागे ये, मी तुला माणसे धरणारा करीत. हे कोणी म्हटले? हे पवित्र आत्म्याने म्हटले. 하신 말씀입니다. 2000 वर्षापूर्वी पवित्र आत्मा परमेश्वर आनसांगहुंग त्यांनी असे म्हटले. सुमारे 3500 वर्षापूर्वी ख्रिस्त आनसांगहुंग यांनी काय केले या जाणून घेऊया की त्यांनी 3500 वर्षापूर्वी काय केले. त्यांनी मिस्रावर 10 आपत्त्या आणल्या आणि छळल्या जाणाऱ्या इस्रायली लोकांना मुक्त केले. ख्रिस्त आनसांगहुंग पिता परमेश्वर यहोवा आहेत ज्यांनी हे केले. त्रैक्य फक्त असे म्हणण्याची गोष्ट नाही की ए बी सारखा आहे आणि बी आणि सी सारखा आहे, त्यामुळे ए आणि सी सारखा आहे. 수학의 삼 आपण गणित नियमांसारखे निश्चित तर्कशास्त्राला समजण्याचा प्रयत्न नाही करत आहोत. 이걸 आपण या तर्कामधून शेवटी काय शिकले पाहिजे? 이 시대에 등장 पवित्र आत्मा परमेश्वर जे या युगामध्ये प्रकट झाले आहेत त्यांनी 2000 वर्षापूर्वी काय केले? 3500 वर्षापूर्वी त्यांनी काय केले? शल्मोनाच्या वेळी परमेश्वर त्यांच्यासमोर कसे प्रकट झाले होते? 어떻게 임하셨던 분이신가? प्रारंभी जेव्हा परमेश्वरने आकाश व पृथ्वी आणि त्यातील सर्व काही निर्माण केले तेव्हा त्यांनी काय केले? 어떤 우리 하나님이신가? 이걸 참 या सर्व गोष्टींचा उद्देश हा त्रैक्याच्या खऱ्या अर्थाला समजावून त्याची जाणीव करणे नव्हे का? जोपर्यंत आपल्याला त्रैक्याबद्दल खऱ्या अर्थाने समजत नाही तोपर्यंत आपण गैरसमजुतीने चुकीचा विचार करू शकतो की आपण एका वेगळ्याच तारणाऱ्याची उपासना करत आहोत. तथापि जर आपण त्रैक्याबद्दल खऱ्या अर्थाने समजून घेतो तेव्हा ते वेगळे नाहीत पण एकच परमेश्वर आहेत. म्हणून येशूने योहान अध्याय 10:30 मध्ये म्हटले, मी आणि पिता एक आहो. त्रैक्याच्या सत्याला अभ्यास न करता आपण ख्रिस्त आनसांगहुंग यांना जे एकदा अब्राहमाच्या घराण्यामध्ये प्रकट झाले आणि ज्यांनी सदोम व गोमोरा याला नष्ट केले ओळखू शकतो का? 통하지 아니하고는 ख्रिस्त आनसांगहुंग आकस्मिकपणे आलेले परमेश्वर आहेत का, जे अचानक या युगामध्ये आपल्या तारणासाठी स्वर्गातून या पृथ्वीवर आले आहेत? 그런 하나님 नाही, असे नाही. 말씀이죠. ते तेच आहेत जे 2000 वर्षापूर्वी प्रथम चर्चच्या वेळे या पृथ्वीवर आले होते. कोणी पेत्र आणि योहानाला आपला शिष्य बनविले, कोणी दमिश्कातील मार्गावर प्रेषित पौलाला पश्चाताप करायला लावला आणि त्याला परमेश्वराचा मोठा सुवार्तिकेचा सेवक बनवले. 복음의 일꾼으로 ते ख्रिस्त आनसांगहुंग आहेत ज्यांनी हे सर्व केले. 사웅님이십니다. तरी आज आपण त्रैक्याबद्दलच्या सत्याचा अभ्यास केला आहे. हे फक्त या तर्काला समजण्यासाठीच नाही की पिता परमेश्वर यहोवा आणि पुत्र परमेश्वर येशू एक आहेत आणि पिता परमेश्वर यहोवा आणि पवित्र आत्मा परमेश्वर एक आहेत. आपण फक्त एवढेच माहिती करून घेणे गरजेचे नाही. 오늘날 आपण या युगामध्ये नवीन नावाने या पृथ्वीवर आलेले ख्रिस्त आनसांगहुंग यांच्या मागील सर्व कार्यांना पाहू शकतो. 이 시대에서 성자 시대 जेव्हा आपण हे सर्व समजणार तेव्हा आपण ख्रिस्त आनसांगहुंग यांच्या पवित्र आणि महान कार्याला खऱ्या अर्थाने समजू शकणार, जे या युगामध्ये नवीन नावाने पृथ्वीवर आले आहेत. 올바르게 또 깨우쳐갈 수가 있습니다. आज आपण त्रैक्याच्या अर्थाविषयी परमेश्वराच्या वचनांचा अभ्यास केला आहे. 살폈습니다. आशा करून की तुम्ही सर्वांनी परमेश्वराची कृपा प्राप्त केली व तुम्ही नेहमी परमेश्वराच्या वचनांमध्ये टिकून राहाल. मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. आपले खूप खूप आभार.